तर मित्रांनो, काल अयोध्येत रामलल्लांचा अभिषेक सोहळा हा पार पडला. पण आता त्याचवेळी बाबरी मशीद पाडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारने नजीकच्या जन्नीपूर गावात 5 एकर जमीन नवीन मस्जिद बांधण्यासाठी दिली होती. पण अशात आज अयोध्येत पाहिलं तर जिथे राम मंदिर जवळजवळ तयार झाले, पण तिथेच पाहिलं तर या मस्जिदीचं काम अद्याप सुरू देखील झालं नाही. मग अशात या मस्जिदीचं काम अद्याप का सुरू झालं नाही आणि ही मस्जिद खरंच जगातील सर्वात मोठी मस्जिद बनू शकते का? तर याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तर अयोध्या प्रकरणातील प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये दिलेल्या निर्णयात बाबरी मस्जिदीची वादग्रस्त जमीन ट्रस्टच्या ताब्यात द्यावी असं म्हटलं होतं. त्या ठिकाणी पाहिलं तर राम मंदिर हे बांधले पाहिजे, तसेच मशीद बांधण्यासाठी उत्तर प्रदेश सेंट्रल सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात यावी असा आदेश सुद्धा हा दिला होता. तर मग यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूर गावात मस्जिदीसाठी 5 एकर जमीन सुद्धा ही दिली होती. पण अशात जमीन मिळून सुद्धा 5 वर्षांनंतर सुद्धा ही जमीन आज आहे तशीच रिकामी आहे. खरं तर इथे पाहिले तर सध्या मुलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. गावात आधीच मशीद आणि मदरसा आहे. तर यूपी सरकारने दिलेल्या जमिनीवर इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. तर वास्तव्यात पाहिले तरी मशीद बांधण्यासाठी वक्फ बोर्डाने स्थापन केलेलं ट्रस्टचे नाव इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन असे. त्यामुळे आता एकीकडे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र फाउंडेशनने आपल्या अयोध्येतील राम मंदिराचं काम पाहिलं तर जवळपास पूर्ण केले, पण त्याचबरोबर धन्नीपूर गावात अद्याप या मशिदीचं काम सुरूच झालेलं नाही. मग अशात यामागचं कारण काय आणि ही जबाबदारी नेमकी कोणाची? तर आता याबद्दल बोललो तर बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी मशिदीचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे चांगले संतापलेले पाहायला मिळतात. तर मस्जिदीसाठी वक्फ बोर्डाला जमीन मिळाल्याचे त्यांचं म्हणणे, त्यामुळे त्यांनी काम सुरू करायला हवं होतं. मात्र आजतागायत काम काही सुरू झालं नाही. तर मुस्लिमांना मस्जिद बांधण्यात इंटरेस्टच दिसत नाही असं त्यांचं म्हणणे. तर मशिदीचे काम आजतागायत सुरू न झाल्याबद्दल वक्फ बोर्डाकडून देशातील मुस्लिमांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे एकूण यांचा समाजच मस्जिदीसाठी कुठलाही सपोर्ट करताना दिसत नाही. मग आता मस्जिद बांधण्यात कुठल्या धार्मिक अडचणी येतात का याबद्दल बोललोत तर ऑल इंडिया मिली काउन्सिलचे सदस्य खालिक अहमद खान यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की या संपूर्ण प्रकरणावर सुरुवातीपासूनच ते लक्ष ठेवून आहेत. तर काही रिपोर्टनुसार ते म्हणतात की शरिया कायदा आणि वक्फ बोर्डाच्या नियमांनुसार मशीद तिच्या जागेवरून हटवली जाऊ शकत नाही किंवा त्या जागी दुसरी इमारत किंवा नवीन मशीद बांधली जाऊ शकत नाही. त्यामुळे मुस्लिमांना अन्य ठिकाणी मशीदसाठी जमीन द्यावी असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलेले आणि हे इस्लामाच्या 2 नियमांच्या विरुद्ध होते. तर कुराणावर आधारित वक्फ आणि शरियाच्या नियमांचे हे उल्लंघन आहे. तर वक्फच्या नियमांनुसार मशिदी आणि कब्रस्तान यांसारख्या वक्फ मालमत्ता विकता येत नाहीत किंवा गहाण ठेवता येत नाहीत असं काही त्यांचं म्हणणे. परंतु मित्रांनो, असं असलं तरी सुद्धा ते म्हणतात की नवीन मशिदीच्या बांधकामाच्या विरोधात आम्ही नाहीये, त्यामुळे धार्मिक अडचण सुद्धा ही मध्ये येत नाही. तर खरं तर यामागची खरी अडचण पाहिली तर ती पैसा. खरं तर इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव अतहर हुसेन सांगतात की मशिदीचे बांधकाम सुरू न करण्यात सर्वात मोठी कमतरता आहे ती म्हणजे पैशांची. अपेक्षेपेक्षा खूप कमी पैसे जमा झाल्याचं त्यांचं म्हणणे. त्यामुळेच काम सुरू होण्यास विलंब होत आहे. तर मस्जिदीच्या बांधकामासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने जुन्या डिझाईनमध्ये सुद्धा बदल करण्यास निर्णय घेतलाय असं सुद्धा कारण सांगितलं जातं. परंतु मुस्लिम मस्जिद बांधण्यात कुठलाही इंटरेस्ट हा दाखवत नाहीत असंच इक्बाल अन्सारी हे त्यांच्या मताशी सहमत आहेत. तर आता शेवटी मस्जिद कशी असेल यात काय पाहायला मिळेल याबद्दल बोललोत तर काही माहितीनुसार अयोध्येतील या मशिदीचं नाव असणारे मुहम्मद बिन अब्दुल्ला. तर या मशिदीत 21 फूट उंच आणि 36 फूट रुंद असं कुराण असेल, जे जगातील सर्वात मोठं कुराण असणारे. तर त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कुराणाचा रंग हा भगवा असेल. तर त्याचबरोबर मशिदीच्या नावासोबतच मशिदीत रचल्या जाणाऱ्या पहिल्या विटेवर कुराणातील आयतेही ही लिहिली जाणार आहेत. तर याशिवाय प्रत्येक भारतीयाला अयोध्येच्या या मशिदीत आपल्या मृत कुटुंबातील सदस्याच्या नावावर एक वीट सुद्धा देता येऊ शकते. तसेच अयोध्येमधील ही मशीद मुहम्मद बिन अब्दुल्ला विकास समितीचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले की या मशिदीत 5000 महिला आणि 4000 पुरुष
एकत्र नमाज अदा करू शकतील, तर मशिदीतील 5 मिनार इस्लामच्या 5 स्तंभांचे प्रतिनिधित्व करेल, ज्यात नमाज, रोजा, जकात, तौहीद आणि हज. तर अयोध्येची मशीद ही ताजमहालपेक्षा सुद्धा सुंदर असेल असं सांगितले जाते. तर येथे संध्याकाळी नमाजसोबत कारंजे सुद्धा चालवले जातील, त्यामुळे मशिदीच्या सौंदर्यात भर पडणारे. तर याशिवाय वजूखान्याजवळ खूप मोठे मत्स्यालय सुद्धा बांधले जाणारे. तर त्यांच्या मते अयोध्या मशिदीचं सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून बरीच लोकसंख्या येऊ शकते. परंतु सध्या पाहिलं तर यूपी सरकारने यांना मस्जिद बांधण्यासाठी 5 एकर जमीन दिली असून सुद्धा आज सुद्धा ती जागा आहे तशीच रिकामी पडलेली, अजूनही कुठलंही बांधकाम सुरू झालेलं नाही. त्यामुळे अशात तुम्हाला काय वाटते, यांचे बांधकाम केव्हा सुरू होऊ शकतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.